आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी पूजा गायकवाड। स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चा होणारच। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, तर काही दिवसांपासून नागरिक तहान भागवण्यासाठी विहिरीवर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते। उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 मधील दुर्गादेवी पाड्यातील दुर्गादेवी माता मंदिर परिसरात मागील 2 वर्षांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे। आता या महिलांना तहान भागवण्यासाठी विहिरीवरचं गढूळ पाणी भरावं लागत आहे। दुर्गा माता कॉलोनी है, वहाँ पे हम लोग कितनी बार गए पानी के लिए, वहाँ पानी नहीं आता है। हम लोग बहुत बार गए, वहाँ पे कमिश्नर के पास गए, बालाजी किनीकर के पास गए, बहुत बार गए, लेकिन कोई आता ही नहीं हम लोग को देखने के लिए वहाँ पे कि पानी आता है कि नहीं आता है। कम से कम 100 घर है यहाँ पे हम लोग। किधर कितने दिन से पानी? कम से कम आज 2 साल हुआ है। 2 साल से हम लोग इधर उधर जा जाके तंग हो गए, लेकिन पानी नहीं आता है। 2 साल से पानी किधर से भरते आप? हम लोग बावड़ी से पानी लेते हैं। बोरिंग है हम लोग का, लेकिन बोरिंग में भी पानी सूख जाता है, तो हम लोग कहाँ जाए। ये शिकायत नगर सेवक के पास की? नगर सेवक के पास भी गए थे। क्या बोल रहे नगर सेवक? नगर सेवक बोलते हैं हाँ होएगा, बस होएगा, 2 महीने के बाद हो जाएगा। बस ब्लू लाइन है हम लोग को, उसमें पानी आता नहीं है। कितने साल से हम लोग ब्लू लाइन के लिए जाते हैं कि ब्लू लाइन चालू करवा दो, वो भी नहीं चालू करवा रहे। 5 साल हो गए। 5 साल से ब्लू लाइन लगा के रखा है खाली नाम के लिए बस। तसेच परिसरात वेळेवर नाले सफाई होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे, तर शौचालयाच्या ड्रेनेज लाईन तुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। संडास कितना दिन से नहीं सफा हो रहा था। वो नाली एक औरत ने सफा करवाई हो, तोड़वा दी, और संडास भी बंद कर दी। हमारे छोटे छोटे बच्चे हैं, मैं अपने बच्चे और बहू को किधर लेके जाऊँ। मैं एकदम बच्चे संडास करने के लिए इतना तड़प रहे हैं, लेकिन संडास टूटा है, किधर जाऊँ संडास के लिए। थोड़ा आप ध्यान दीजिए, आके बनवा दीजिए नाली सफा। से नाली सफाई नहीं हो रही है? कितना 1 साल से नाली नहीं सफा हो रहा है। 2-3 साल तुमने यहाँ की शिकायत की थी? मैं आपके वहाँ शिकायत की, लेकिन कोई भी नहीं आया यहाँ तक। एक औरत इस साल के सफ़ा करवाई, वो 500-500 रुपया मांग रही है। हम गरीब आदमी किधर से दूँ। मेरे छोटे छोटे बच्चे एकदम बर्बाद हैं, कुछ भी नहीं कोई सुनवाई का था हमारे गरीब लोग का। 2-3 साल बहुत परेशान हूँ। आकर जल्दी साफ़ करवा दो साहब, और मेरा संडास चालू करवा दो। मेरे बच्चे तड़प रहे हैं, संडास खाना नहीं खाते हैं संडास की वजह से। सब लोग ऐसे भूखे मर रहे हैं। मैं खाना बंद कर दी संडास। याविषयी अनेकदा स्थानिक नगरसेवक विकास पाटील आणि आकाश पाटील यांना तक्रार करूनही समस्या जैसे थे अशीच असल्याने आज अखेर महिलांनी संतप्त होऊन नगरसेवकांविषयी नाराजगी व्यक्त केली आहे। आमची समस्या आहे 1 वर्षापासून पाणी येत नाही। आता जर पाणी नाही आलं तर सगळे पाईप कापून चौकामध्ये त्याच पाईपामध्ये मी जळून घे। तुम्ही कशाने पाणी भरते? आम्ही बावड्यांचं याचं त्याचं बिस्लरीचं पाणी आणून पितो। वरती तिकडचे लोक आम्हाला विचारतात तुम्ही जगता कसं, तर आम्ही काय मरणार थोडी, कुठून तरी आणून पिणार, बिस्लरी आणून पितो। तुम्ही स्थानिक नगर सेवक कंप्लेंट केली याविषयी? हो केलेली, 1000 वेळा केलेली। बघून जातात, बोलतात करू करू, पण कोणी काही करत नाही। लवकरात लवकर ही समस्या सुटली नाही तर आम्ही नगरसेवकांच्या घरी जाऊन ठिय्या आंदोलन करणार असा इशारा महिलांनी दिलाय। हो, इकडे म्हणे आमच्या इकडे सगळे नाल्या पण व्यवस्थित साफ करत नाही। नाल्याच्या खालून सगळे लांब लांब असे किडे पडतात, मच्छर भरपूर येतात, आणि कोणी फवारा पण मारायला येत नाही। हां, पाणी तर जाऊन द्या, पाणी तर का आम्हाला कधी 4-4 दिवसांनी पण येत नाही। एकाला येतं तर 10 जणाला येत नाही। फक्त का आमचा जेवढाच 20-25 घरात फक्त काय वाळीत टाकलेलं, बाकी कोणी पाण्यात जिथे पाहिजे तिथे टाक्या भरून जातात, रोडला पाणी मारतात। आणि आम्ही काही इकडे काय टॅक्स भरत नाही का म्युन्सिपाल्टीमध्ये? हां, पाण्याचा एक थेंब नाही। एका घरात येतं तर 10 घरात पाणी नाही येत, आणि आलेला आम्हाला केव्हाही येतो, केव्हाही सोडतो, केव्हाही येतो पाणी सोडणारा, त्याचा ताल ना मेल नाही। पाणी टंचाईचा त्रास फक्त महिलांना होत नसून तो त्रास आता शाळकरी मुलांना देखील होत असल्याच्या प्रतिक्रिया शाळकरी विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत। आम्हाला पाणी लई कमी येतं प्यायला। आमच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही बाहेरून पाणी आणतो आणि आम्ही पाणी पितो, तरी बावडीचं आणि येतं ना तर पाणी लई कमी येतं। किती दिवसातून पाणी येतं? लई 4 दिवसातून येतं पाणी। या परिसरातील पाण्याची तसेच इतर मूलभूत समस्या कोण दूर करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।